हाय, हॅलो, नमस्कार. तर बघा, काल आम्ही गेलो होतो स्वामींचा प्रकट दिन साजरा करायला. ते तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर अतिशय सुंदर असं आम्ही हे सेंट्रल बिल्डिंगचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. या ठिकाणी स्वामींचा प्रकट दिन साजरा केलेला आहे. सुंदर असं भाविक भक्त भरपूर प्रमाणात या ठिकाणी उपलब्ध होते. सर्वजण या ठिकाणी आम्ही स्वामींच्या प्रकट दिनाला बऱ्याचशा जणी मिळून गेलेलो होतो. अतिशय सुंदर वातावरणात या ठिकाणी प्रकट दिन साजरा करण्यात आला. बऱ्याचशा महिला देखील या ठिकाणी उपस्थित होत्या. त्याचबरोबर या ठिकाणी विविध प्रकारच्या रांगोळी देखील काढण्यात आलेल्या होत्या. आणि विशेष म्हणजे रांगेमध्ये सगळ्यांना दर्शन होतं. प्रत्येक भाविक भक्त हा रांगेमध्ये उभा राहून दर्शन घेत होता. ज्याप्रमाणे अक्कलकोटला आपण घेतो त्याचप्रमाणे या ठिकाणी सोय होती. आणि बघा, ठिकठिकाणी शेणाने सारवून त्यावर सुंदर अशा मनमोहक रांगोळी काढण्यात आलेल्या होत्या. विशेष म्हणजे शहरामध्ये असून सुद्धा अशा प्रकारे शेणाने सारवून त्यावर रांगोळी. आणि हे नेहमीच या ठिकाणी असतं बरं का. म्हणजे आज स्त्रीचा प्रकट दिन आहे म्हणून नाही, तर कधीही जावा तुम्ही, अशाच प्रकारे रांगोळी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. हे मंदिर आहे सुंदर असं सेंट्रल बिल्डिंगला या ठिकाणी धाराशिवमध्ये हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असे मंदिर आहे. आणि हे तर मोराची रांगोळी, त्याचबरोबर सुस्वागतम अशा प्रकारच्या ज्या रांगोळी होत्या छोट्या मोठ्या, त्या तर मनमोहक होत्याच. त्याचबरोबर अशा प्रकारे मंदिरात केलेलं डेकोरेशन, या तर रांगोळीचा मोह आवरतच नव्हता. कितीही वेळेस पाहिले तरी सतत प्रत्येक भाविक भक्ताचं लक्ष ह्या रांगोळीनं मोराच्या वेधून घेतलं होतं. बऱ्याच जणांना ही परत परत पाहावीशी वाटेल अशा प्रकारची ही रांगोळी होती. अतिशय सुंदर असं वातावरण होतं. प्रत्येक भाविक भक्त रांगेत शांततेत दर्शन घेत होतं. आणि विशेष म्हणजे येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्ताला या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही जातात त्यावेळेस महिलांसाठी वेगळी रांग आणि पुरुषांसाठी वेगळी रांग अशा प्रकारच्या दोन्ही रांगा. आणि प्रत्येक भाविक भक्ताला या ठिकाणी विशेष म्हणजे गंध लावण्यात येत होता. कारण आपल्या हिंदू धर्माचं प्रतीक असणारा गंध हा प्रत्येक भाविक भक्त या ठिकाणी आनंदाने येत होता. त्याचबरोबर सुंदर असं मंदिराचं डेकोरेशन, त्याचबरोबर स्वामींच्या मूर्तीचं देखील सुंदर असं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे. तर अशा प्रकारे काल आम्ही स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा केला. तर